शहरातील बालिका आश्रम रोडवरील थडग्याचे अतिक्रमण तातडीने काढा. मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदनाद्वारे मागणी. अहिल्यानगर शहरातील बालिका आश्रम रोडवर असणारे थडग्याचे अतिक्रमण काढावे या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदू बांधवांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेत मागणी केली आहे. यावेळी आयुक्त यांनी 15 दिवसांची मुदत मागत लेखी आश्वासन आमदार संग्राम जगताप यांना दिले आहे. ऐतिहासिक अहिल्यानगर शहरात अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. यापैकी अहिल्यानगर शहरातील मुख्य समस्या म्हणजे सर्व रस्त्यांवरील असलेली व वाढत चाललेली अवैध मजार आणि थडगे. आपल्या शहरात अनेक अरुंद रस्ते आहेत आणि त्यात जाणून बुजून काही विशिष्ट समाजकडून अनाधिकृतपणे रस्त्यांच्या कडेला अनेक ठिकाणी हिरवी चादर टाकून थडगे मजार निर्माण केलेले आहेत व काही ठिकाणी तयार करण्याचे काम सुरू आहे. यामुळे आधीच अरुंद असलेले रस्ते यावर अशा प्रकारचे अतिक्रमणांमुळे रस्त्याने जाण्या येण्यास मोठा अडथळा निर्माण होतो. तसेच या समाजाकडून या अवैध मजार थडग्यावर काही कार्यक्रम घेतले जातात व त्यावेळी पूर्ण रस्ते बंद केले जातात. या समाजाकडून अशा प्रकारचे थडगे मजार निर्माण करून नंतर त्या जागेवर वक्फ बोर्डाकडून या जागेवर हक्क सांगितला जातो. अशा प्रकारे रस्त्यांची व सरकारी जागेवर अतिक्रमण करून या जागा गिळंकृत करण्याचा कट यामागे आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. याच रस्त्याने हिंदू समाजाच्या काही मिरवणुका सण उत्सवात या प्रकारच्या अतिक्रमणांमुळे अडथळा निर्माण होतो व संवेदनशील परिस्थिती या कालावधीत या विशिष्ट समाजातर्फे तयार केली जाते. अहिल्यानगर शहरामध्ये अनधिकृतरित्या रस्त्यावरती अनेक आपल्याला थडगे वेगवेगळ्या प्रकारचे पाहायला मिळतात. आज जसं गेल्या काही दिवसापूर्वी सकल हिंदू समाजानं कर्जत तालुक्यातील असणारं सिद्धटेक देवस्थान जे अष्टविनायकापैकी एक आहे, तिथं देखील आपण जर पाहिलं तर एक अनधिकृतरित्या असं एक उभारण्यात आलेलं होतं. तर त्याचा प्रशासनाने आम्ही सगळे मंडळी हिंदुत्ववादी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून जात असल्या कारणानं तिथं प्रशासनाने काही प्रमाणामध्ये तिथं काढण्यात आलं. पण त्याचे जे उरलेले जे काही अवशेष होते तर ते देखील आज तिथून काढण्यात आले आहे. किंवा आज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना देखील आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीनं गेल्या काही दिवसापूर्वी निवेदन दिलेलं होतं. त्याच्यावर त्यांनी अद्यापरित्या कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेलेली नाही. आणि जर ही कारवाई त्यांच्या हाती घेतली नाही तर निश्चित रूपानं जसं आज सिद्धटेक या ठिकाणी कारवाई हिंदू संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली, सर्व आमच्या हिंदू बांधवांच्या वतीने करण्यात आली. तर येत्या काही दिवसांमध्ये जर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तसं कारवाई जर केली नाही तर तशाच रीतीनं कुठंतरी कारवाई करण्याचं काम हिंदुत्ववादी सर्व आमचे हिंदू बांधवांच्या वतीने केले जाईल. आणि जे काही त्याच्या बाबतीतले पडसाद असतील तर त्याच्याकरता पूर्णतः महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन याला जबाबदार राहील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.